अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. चला तर स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 12 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे कथा. कथा म्हणजे स्टोरी किंवा टेलसुद्धा आपण म्हणू शकतो. कथा, स्टोरी किंवा टेल. नेक्स्ट आहे कथन म्हणजे नरेशन किंवा नरेटिंग. कथन, नरेशन किंवा नरेटिंग. कथन करणे म्हणजे काय? नरेट किंवा रिलेट. कथन करणे म्हणजे नरेट किंवा रिलेट. आणि कथन करणारा, पुढचा शब्द आहे कथन करणारा, त्याला म्हणतात नरेटर. ठीक आहे, कथन करणारा नरेटर. किती वेगळे वेगळे शब्द आपण वापरतो. पुढचा शब्द आहे चहूकडून म्हणजे फ्रॉम ऑल अराउंड. चहूकडून म्हणजे फ्रॉम ऑल अराउंड. नेक्स्ट आहे चहूकडे म्हणजे ऑल अराउंड. चहूकडे, ऑल अराउंड. नेक्स्ट आहे चाकर म्हणजे सर्वंट. आपण हा शब्द बऱ्याचदा ऐकला. आम्ही चाकर माणसे, आम्ही काय करणार? चाकर, सर्वंट. पुढचा शब्द आहे चाकरी म्हणजे सर्विस. चाकरी, सर्विस. पुढचा शब्द आहे चाकरी करणे म्हणजे टू सर्व. चाकरी करणे म्हणजे टू सर्व. नेक्स्ट आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे फ्रॉम बर्थ टू डेथ. जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे फ्रॉम बर्थ टू डेथ. नेक्स्ट आहे जन्मकुंडली म्हणजे हॉरोस्कोप. जन्मकुंडली म्हणजे हॉरोस्कोप. नेक्स्ट आहे जन्मखूण म्हणजे बर्थमार्क. जन्मखूण, बर्थमार्क. नेक्स्ट आहे ठपका. म्हणतो ना त्याला ठपका लागला. सो ब्लेम किंवा रिप्रूफसुद्धा म्हणतात. ठीक आहे, उगाच मला ठपका नको देऊस असं सुद्धा आपण म्हणतो. सो ठपका म्हणजे ब्लेम किंवा रिप्रूफ. नेक्स्ट आहे ठपका ठेवणे. कोणावर ठपका ठेवतो? ठपका ठेवणे म्हणजे टू पुट अ ब्लेम ऑन. कोणावर आपण ठपका ठेवतो असा म्हणजे टू पुट अ ब्लेम ऑन. नेक्स्ट आहे तंदुरुस्त म्हणजे फिट किंवा हेल्दी. तंदुरुस्त, फिट किंवा हेल्दी. पुढचा शब्द आहे तंदुरुस्ती म्हणजे फिटनेस किंवा हेल्थ. तंदुरुस्ती, फिटनेस किंवा हेल्थ. तुमच्या तंदुरुस्तीचं रहस्य काय आहे? तर फिटनेस किंवा हेल्थ. नेक्स्ट आहे अकथित म्हणजे अनटोल्ड किंवा अनसेड सुद्धा बोलतात काही जण. अकथित म्हणजे अनटोल्ड किंवा अनसेड, पण जास्ती करून अनटोल्डच वापरायचं. ठीक आहे, अनसेड सुद्धा चालू शकतं, चालतं. नेक्स्ट आहे 11वा म्हणजे 11th. 11वा, 11th. नेक्स्ट आहे इतरत्र म्हणजे एल्सवेअर किंवा समवेअर एल्स. इतरत्र, एल्सवेअर किंवा समवेअर एल्स. नेक्स्ट आहे इतर बाबतीत म्हणजे अदरवाईज किंवा इन अदर रिस्पेक्ट्स असं सुद्धा आपण बोलू शकतो. ठीक आहे, इतर बाबतीत म्हणजे अदरवाईज किंवा इन अदर रिस्पेक्ट्स. नेक्स्ट आहे गर्जना म्हणजे रोर. गर्जना, रोर. नेक्स्ट आहे गर्जना करणे म्हणजे गिव्ह अ रोर किंवा टू रोर सुद्धा बोलू शकतो. गर्जना करणे म्हणजे गिव्ह अ रोर. पुढचा शब्द आहे ठणका. म्हणतो ना आपण अचानक असा ठणका लागतो, तर ठणका म्हणजे शूटिंग पेन. ठणका, शूटिंग
पेन. ठणकणे. पुढचा शब्द आहे ठणकणे म्हणजे थ्रोब किंवा शूट विथ पेन. ठणकणे, थ्रोब किंवा शूट विथ पेन. एखादी जखम ठणकते किंवा डोके ठणकतं, ठीक आहे, तर त्याला म्हणतात ठणकणे. नेक्स्ट आहे नियम. नियम म्हणजे रूल आला किंवा रेग्युलेशन आला किंवा लॉ आला, ठीक आहे. नियम, रूल किंवा रेग्युलेशन किंवा लॉ. कळलं? नेक्स्ट आहे ढोबळ नियम. ढोबळ नियम म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात रूल ऑफ थंब. एकदम ढोबळ नियम आहेत, काही वेळेला असं आपण म्हणतो. तर रूल ऑफ थंब. नेक्स्ट आहे अलिखित नियम. एखादा नियम जर कॉमन असतो तर त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? अनरिटन लॉ किंवा कॉमन लॉ, ठीक आहे. अलिखित नियम म्हणजे अनरिटन लॉ किंवा कॉमन लॉ. नेक्स्ट आहे नियम बनवणे म्हणजे मेक अ रूल किंवा टू फॉर्म्युलेट असं सुद्धा बोलू शकतो. नियम बनवणे म्हणजे मेक अ रूल. नेक्स्ट आहे पवन म्हणजे विंड किंवा एअर. पवन म्हणजे विंड किंवा एअर. पुढचा शब्द आहे पवनचक्की. त्याला म्हणतात विंडमिल. पवनचक्की, विंडमिल. चला तर आता वेळ झाली आहे रॅपिड राऊंडची, ठीक आहे. स्टार्ट करूयात. स्टार्ट. कथा, स्टोरी. कथन, नरेशन. कथन करणे, नरेट. कथन करणारा, नरेटर. चहूकडून, फ्रॉम ऑल अराउंड. चहूकडे, ऑल अराउंड. चाकर, सर्वंट. चाकरी, सर्व्हिस. चाकरी करणे, टू सर्व. जन्मापासून मृत्यूपर्यंत, फ्रॉम बर्थ टू डेथ. जन्मकुंडली, हॉरोस्कोप. जन्मखूण, बर्थमार्क. ठपका, ब्लेम. ठपका ठेवणे, टू पुट अ ब्लेम ऑन. तंदुरुस्त, फिट किंवा हेल्दी. तंदुरुस्ती, फिटनेस किंवा हेल्थ. अकथित, अनटोल्ड. 11वा, 11th. इतरत्र, एल्सवेअर. इतर बाबतीत, अदरवाईज. गर्जना, रोअर. गर्जना करणे, गिव्ह अ रोअर. ठणका, शूटिंग पेन. ठणकणे, शूट विथ पेन. नियम, रूल किंवा रेग्युलेशन किंवा लॉ. ढोबळ नियम, रूल ऑफ थंब. अलिखित नियम, अनरिटन लॉ. नियम बनवणे, मेक अ रूल. पवन, विंड. पवनचक्की, विंडमिल. मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा. चला तर पटकन व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 13 मध्ये मराठी शब्द इंग्रजीतून. धन्यवाद.